जय गुरु. परम पूजनीय श्री गुरुदेव, महाराष्ट्राचे आराध्य दैवत, सगुण साक्षात ब्रह्म भगवान पांडुरंग, अवघाची संसार सुखाचा करीण, आनंदे भरीण तिन्ही लोकी या वचनाप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भक्तीचं नवचैतन्य निर्माण करणारे आद्य गुरु विश्वकर्मी योग्यांची माऊली संत ज्ञानेश्वर महाराज. रात्री माझी शिवी दिवसा माझी शिवी, वृत्ती सदाशिवी मग्न राहे या वचनाप्रमाणे रात्रंदिवस शिवण काम करणारे आपल्या मराठी हिंदी भजन कीर्तनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातच नव्हे तर पंजाबमध्ये भक्तीचा पूर वाहणारे प्रचाररत्न संत नामदेव महाराज, आपले वारकरी भाविक तेची वार करते पाईक, करोणी दृष्टांशी लाविला धाक, शिवाजीच जणू सर्वही अशा निर्भीड वृत्तीने समाजातील अनिष्ट रूढांचं उच्चाटन करून समाजाला डोळस भक्ती शिकविणारे झुंजार संत जगद्गुरु संत तुकाराम महाराज. वेळ लागलं जगाला आणि देव म्हणती धुड्याला, देव हा नुसता दगडात नसून तो रंजल्या गांजल्यामध्ये आहे असा विज्ञानवादी विचार देणारे विदर्भातील सत्पुरुष वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराज. आणि ज्यांच्या ग्राम जयंतीच्या पर्वानिमित्त आज आपण फेसबुक लाईव्ह त्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या समोर मी येत आहो. मानवता ही पंथ मेरा, इंसानियत है पक्ष मेरा, सबकी भलाई धर्म मेरा, दुविधा को हटाना वर्म मेरा, और एक जात बनाना कर्म मेरा, और गिरते को उठाना स्वर्ग मेरा असा विश्वशांतीचा दिव्य संदेश देणारे मानवतेचे महान पुजारी वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज. आणि आजचा माझा विषय आहे ग्रामगीता प्रणित सुसंस्कार. विषय फार मोठा आहे, ग्रामगीता प्रणित सुसंस्कार. आणि आज सुसंस्काराची गरज आहे. प्रत्येक काळामध्ये सुसंस्काराला फार मोठं महत्व आपण सगळ्यांनीच दिलं आहे आणि देत आलो पाहिजे. कारण वेद सुद्धा तेच सांगून गेले, संस्कारो आकारो वर्तते. संस्कारानंच मनुष्य जीवनाला आकार येत असतो. मातीचा जो संस्कार आहे, कुंभार जो मातीवर संस्कार करतो त्या संस्कारातूनच मळकं निर्माण होते. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जे संस्कार ग्रामगीतेमध्ये दिले ते फार विशेष आहे. असे शास्त्रामध्ये संस्काराचं काही लिखाण कमी नाही. वैदिक परंपरेमध्ये 16 संस्कार सांगतात. त्यामध्ये गर्भदान संस्कार आहे, पुंसवण, सीमंतोने, जात कर्म, चुडा कर्म, विद्यारंभ, पूर्वसंस्कार, अनुवांशिक संस्कार, जागेचा संस्कार आहे, पूर्वसंस्कार आहे, विवाह अंत्यसंस्कारापर्यंत आपण सगळेजण ऐकत असतो. तर मला असं वाटते या सगळ्या संस्कारापेक्षा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जे संस्कार दिले, आता 16 संस्काराचं वर्णन आपण सर्वांनीच ऐकलं किंवा त्याचं फारसं आता जीवनामध्ये कोणाला काही कळतही नाही. पण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जे ग्रामगीतेमध्ये 7 प्रमुख संस्कार सांगितले त्या संस्काराच्या अनुषंगाने आपण आज चिंतन करणार आहोत. त्या अगोदर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं एक विशेष वैशिष्ट्य आहे. आपण जे मंडळी ऐकत आहेत, आपण जर थोडंसं लक्षपूर्वक ऐकलं तर आपल्याला कळेल. कारण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ही विदर्भात जन्माला आले आणि आपला विदर्भ ही संतभूमी आहे. आणि म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या चरित्राची सुरुवात करत असताना आदरणीय सुदामजी सावरकर लिहितात, या विदर्भाचं महत्व आपण सगळ्यांनी जरा जबाबदारीने ऐकावं. ते म्हणतात, पंढरीचा देव कौंडण्यपुरी आला, पाऊला पाऊली बुक्का सुगंधी सांडला. अशी पंढरीच्या काळ्याचार बुक्क्यानं भिजलेली विदर्भाची भूमी म्हणजे पावित्र्याची खाण. या काळ्या सोन्यातून रुपयाचा मुलायम कापूसनी मोत्याची भरघोस कंस उमलतात. मातीची समृद्धी सरळ मार्गी लोक जीवनात सदाच भक्तीचं पीक पिकवित आली आहे. इथल्या प्रत्येक चिंबुर्ड्या गावात एकतरी नामांकित साधू पुरुष होऊन गेल्याचं दिसून येतं. अशी ही संत भूमी. कोण झालं या भूमीमध्ये? सर्वश्रेष्ठ जैन तीर्थकर ऋषभदेव यांचे पुत्र विदर्भ ऋषी इथंच विहरले. इथलं मुक्तागिरी जैन तीर्थक्षेत्र आजही प्रशांती देत आहे. दत्तमूर्ती अवधूतांचं विश्रामधाम म्हणजे विदर्भाचं मातापूर माहूर दत्त इथल्या कारंजातही अवतरले. वृत्समद ऋषीनं याच विदर्भ भूमीवर कापूस पिकवीत ऋग्वेदाचं द्वितीय मंडल लिहिलं. महर्षी अगस्ती, ऋषिका लोपामुद्रा यांनी प्रथम मंडळातील ऋचा इथंच गायल्या. मार्कंडेय ऋषी, शरभंग ऋषी, करंज ऋषी नवे नवे
बृहदारण्यकातील मधुविद्येचा उद्गाता शांडेल शिष्य कौंडिन्य ऋषी, ऐत्रेय ब्राह्मणात सोमवल्लीचा पर्याय सुचवणारा कान्व ऋषी वंशज असे कितीतरी ऋषी महर्षी याच भूमातेच्या अंकी खेळले. आणि म्हणून महाभारतात सुद्धा या विदर्भ भूमीचं वर्णन आलंय. काय म्हणतात, आश्रमाश्य महर्षीनाम बहुमूल फलान्विता एत प्रथा विदर्भाणाम, असा या विदर्भ भूमीचा गौरव मिळतो. अनेक स्त्रिया सुद्धा या विदर्भातल्या, दशरथ जननी इंदुमती, सगरपत्नी केशिनी, श्रीकृष्ण राणी रुक्मिणी, नलराज कांता दमयंती, शिवमाता जिजाई यासारख्या गाजलेल्या राजकन्या याच विदर्भ भूमीत झाल्या. एवढंच नाही, वेद ऋषिका लोपामुद्रा, आद्य कवी महदंबे पर्यंतच्या सर्वच ब्रह्मवादिनी याच भूमातेच्या अंकी कुशीत वाढल्या. इथूनच चक्रधरांची कृपाळू पारखी सर्वत्र फिरली. मार्कीनाथ, चौरंगीनाथ, देवनाथ, दयाळनाथ, विष्णू कवी, भवभूतीसारखे महान कवी, नवे नवे नागार्जुनासारखे वैज्ञानिक याच विदर्भामध्ये वाढले. याच विदर्भात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगे महाराज, अनेक संतांनी जन्म घेतला. किती नावं घ्यावी. आणि या सगळ्या पवित्र अशा भूमीमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्म झाला. आणि त्यांचा हा ग्रामदेवची पर्व आहे. महाराजांच्या जीवनामध्ये अनेक ग्रंथ लिखाण त्यांनी केलं, पण ग्रामगीता हा मुख्य आहे. आणि त्या ग्रामगीतेमधील ग्रामगीता प्रणित संस्कार या अनुषंगाने मला आज बोलायचं आहे. मला सांगा, ग्रामगीता हा विषय काही छोटा नाही आहे. आता ग्रामगीतेच्या संस्कारामध्ये पहिला संस्कार गर्भधानच येतो. महाराजांनी ग्रामगीतेच्या दुसऱ्या अध्यायामध्ये गर्भधान संस्काराचं विशेष महत्व लिहिलं. म्हणजे स्त्री किंवा आमची आई बहीण गरोदर असताना तिनं त्या गर्भावरील मुलावर कसे संस्कार करावे याचं वर्णन महाराजांनी ग्रामगीतेच्या दुसऱ्या अध्यायामध्ये केलं. महाराज म्हणतात, मानव जीवनी करता पदार्पण. श्रोत्यांनी जरा जबाबदारीने ऐकावं. महाराज म्हणतात, मानव जीवनी करता पदार्पण ब्रह्मचर्याश्रम लागे जाण, जो सर्व आश्रमांची मूळ स्थान पाया म्हणावा जीवनाचा. ज्याचा ब्रह्मचर्याश्रम साधला त्याचा पुढील काळ सुखी गेला, मग प्रत्येक आश्रम त्याला उत्कर्षदय होत असे. या ब्रह्मचर्याश्रमाचे साधन चाले गर्भधारणे पासून, पोटातची असता जीव पळवून जतन करावा संस्कारी. संस्कार दुष्परिणामकारी न पडावे आतील गर्भावरी, म्हणून मात्या पित्याने सदाचारी राहावे सद्भावे. न करावे अश्लील भाषण, न बघावे दृश्यहीन, न रावे व्यसनाधीन, दुर्गुणे अन्न न खावे. आहार विहार सात्विक पूर्ण, उत्तम गुणी चिंतन वाचन, न ऐकावे शृंगार गायन, गर्भवतीस घेवे. येथून पाहिजे जतन केले, पुढे मूल जन्मासी आले, तेव्हापासून संस्कार घडले पाहिजेत सत्कर्माचे. महाराज म्हणतात, आईनं केव्हा उठावं, केव्हा झोपावं, काय खावं, हा गर्भधान संस्कार आहे. मी अलीकडे एका इंग्रजी न्यूज पेपरमध्ये एक बातमी वाचली. कदाचित ती अमेरिकेतली बातमी असावी. त्यात अमेरिकेचे लोक असं म्हणायला लागले की तुम्हाला तुमच्या मुलाला जर इंजिनियर बनवायचं असेल तो त्याच्या आईच्या गर्भात असताना त्याला इंजिनिअरिंगच्या क्लासला त्या आईला बसवा, म्हणजे त्या गर्भावर तो संस्कार होईल. पण मला सांगा, आमचं महाभारत किंवा भागवत शास्त्र म्हणते आहे, कृष्ण परमात्माने चक्रव्यूह भेदनाची कथा ज्यावेळेस आपल्या बहिणीला सुभद्रेला सांगितली, त्यावेळेस तिच्या पोटामध्ये असणारा अभिमन्यू ती चक्रव्यूह भेदनाची कथा आपल्या आईच्या पोटात ऐकतो, पण ती अर्धवट ऐकतो, कारण तिला अर्ध्यात झोप लागली. आणि म्हणून तो महाभारताच्या युद्धामध्ये चक्रव्यूहमध्ये प्रवेश कसा करावा याचं ज्ञान त्याला असते, पण बाहेर कसं यावं याचं ज्ञान त्याला दिसत होत नाही. म्हणजे गर्भधान संस्कार आमच्या शास्त्रानं मान्य केला. पण मात्र आता अलीकडे फार मोठी विकृती आहे. आपण सगळेजण बघतो की डॉक्टर लोक सुद्धा सांगतात, आज आमची कोणतीही बहीण गरोदर असली की कंप्लीट बेड रेस्ट सांगतात, आराम सांगतात. आणि मग दिवसभर काय असते, हो मीन टीव्ही मी. आता मला सांगा, रात्रंदिवस त्या टीव्हीचे तेच जर संस्कार त्या गर्भावर झाले तर त्या गर्भातून आपल्याला काही महापुरुष जन्माला यावे अशी तर की आपल्याला अपेक्षा करता येणार नाही. म्हणून गर्भधान संस्कार आहे. त्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेमध्ये किंवा शास्त्रामध्ये नामकरण संस्कार आहे, त्याबद्दल जास्त मी बोलणार नाही. आपल्या मुलांची नावं चांगली असावी. पण मला विशेष ज्या संस्काराच्या अनुषंगाने बोलायचं आहे, आज बिघडलेला सर्वात भयानक संस्कार जर कोणता असेल तर तो आमचा अन्न संस्कार आहे.
आणि शास्त्र असं म्हणते मुलगा 6 ते 7 महिन्याचा झाला की त्याला हळूहळू अन्न द्यायला सुरुवात करतात. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी अन्न संस्काराच्या अनुषंगानं ग्रामगीतेमध्ये फार काही लिहिलं. ते म्हणतात, मुलगा अभ्यासा लागला की सात्विक खाणे असावे त्याला, खारट आंबट तिखट मसाला देऊ नये भोजनी, चमचमीत चुरचुरीत अति मधुर तळीव पदार्थ अथवा वृक्ष कृत्रिम मिश्रित भोजनाशी न द्यावे. मग काय द्यावं? साधे ताजे अन्न द्यावे, वेळेवरी झोपवावे जागवावे, आणि झोपता जागता जवडी नसावे स्पर्शणारे कोणी. ग्रामगीतेचे वैशिष्ट्य आहे. तमाम महाराष्ट्रातील आई वडिलांना ग्रामगीतेच्या या 14व्या अध्यायातली ही एक ओवी जर समजली तर आपल्या मुलांना बाळा अभ्यास कर अशी म्हणण्याची पाळी आई वडिलांवर येणार नाही. ही ओवी जर आम्हाला समजली तर आपल्याला मुलांना असं म्हणावं लागेल, बाबा किती अभ्यास करत, थोडा आता खेळत सुद्धा जा. ही अशी परिस्थिती येऊ शकते, पण आम्ही समजून घेत नाही. आवडी म्हणतात, एक तरी ओवी अनुभवावी, चमचमीत चुरचुरी. आपण सगळेजण पाहतो, खारट आंबट तिखट मसाला देऊ नये भोजनी. आहाराचा मनुष्य जीवनावर फार मोठा परिणाम होतो. सात्विक आहार जर घेतला तर माणसाची बुद्धी सुद्धा सात्विक होते. ग्रामगीतेमध्ये याचे प्रमाण खूप मिळतात. महाराज म्हणतात, आहाराचे 3 प्रकार, सात्विक राजस आणि तामस. 3 प्रकारचं अन्न आहे. ज्यासी मनुष्यपण लाभावे ऐसे वाटे जीवे भावे, त्याने सात्विक अन्नची सेवावे सर्वतोपरी. तळले विटले खाऊ नये, तळण मसाले जेवू नये, उन्मत्ताचे भोजन हे. महाराजांनी किती सुंदर लिहिलं, हटेली जाणे मसना जाणे ऐसी बोलती शहाणे. किंवा महाराज म्हणतात, काहींनी खाण्याची वाढवली कला. अन्न संस्कारावर बोलत असताना मला तर असं वाटेल की आपल्या भारतीयांना पहिले किती भोजन घेतलं पाहिजे हेच ग्रामगीतेनं समजावून सांगितलं. भोजनापेक्षा महाराजांनी एवढं सूक्ष्म लिहिलंय की माणसानं भोजन करण्या अगोदर हातपाय धुवावे. ग्रामगीतेत हे सुद्धा लिहिलंय. महाराजांना किती खाली यावं लागलं. महाराज म्हणता, हातपाय धुवून पुसून भोजन करावे. नवे नवे काय कारण आहे? ग्रामगीता वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवते. कारण भोजनाच्या अगोदर पाय धुतले म्हणजे सगळी पायातली उष्णता जठराग्नीकडे येतो आणि अन्न पचनाकरता उष्णतेची अग्नीची गरज आहे. ग्रामगीता वैज्ञानिक दृष्टिकोनातून हे सगळं लिहिते. किती सुंदर आहे. आणि म्हणून ग्रामगीतेचा हा विचार अन्न संस्काराचा आज घराघरामध्ये पोहोचणं महत्वाचं आहे. किती खावं माणसानं हा प्रश्न जर मी केला आपल्या भारतीयांना तर आपण एकच म्हणून, जेवढं बसते तेवढं दाबून द्यावं. त्यात काही आपण कसर सोडत नाही. कसा आहे, माणूस घरी जर असला, घरी जरा माणूस कमी जेवण करते हो, पण बाहेर कुठं भंडारा, आता सगळं बंद आहे. बरेच लोक तर आता वाट बघत असतील. ह्या उन्हाळ्याचा पिरियड खेड्यापाड्यातल्या लोकांचा म्हणजे मस्त पंक्ती झोळ्याचा पिरियड असतो. पण आता लॉकडाऊनमुळे पंक्ती सगळ्या बंद झाल्या. साधं उदाहरण देतो. आपण घरी बरेचसे उन्हाळी जेवण झाल्यानंतर पान घेतात माता भगिनी. रोज घरी पान घेणारे माणसं किती पानं घेतात? 2. मी नाही पाहत. 1 पान, काही काही तो अर्धच. पण तोच जर पाहुणा म्हणून कुठं गेला आणि पानपुळा समोर आला तर अर्ध पान घेणारा माणूस माझ्या आयुष्यात कधी पाहिला नाही. पान घेईल तर 2च. तसंच आहे भोजनाचं. घरी जरा माणूस पद्धतशीर जेवण करतो, पण बाहेर गेला म्हणजे त्याला तारतम्य सुटत नाही. तो पाहिजे तेवढं बसून घेतो. आता मागच्या 2 महिन्या अगोदरची घटना आहे. आमच्या गावात पंगत बसली. एक माणूस जे जेवायला बसला, पहिली पंगत उठली तरी जेवण चालू, दुसरी पंगत उठली तरी जेवण चालू, तिसरी पंगत उठली तरी जेवण चालूच, चौथी पंगत उठली तरी जेवण चालू. शेवटी घरमालक गेला म्हणे, हो किती जेवता की मागच्या लोकांना ठेवाल की नाही. पण जेवणारा सुद्धा मजबूत होता. त्या घर मालकाला म्हणे, शहाणपणा करू नको, पत्रिकेत कशाला लिहिलं जेवणाची वेळ 12 ते 4, सध्या 3च वाजले, अजून 1 घंटा जेवणार. मला सांगा, अशी जर परिस्थिती असली तर आपल्या भारताचं कसं होईल? म्हणून माझी तमाम जनतेला माझी विनंती आहे की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज तारतम्य सांगतात. तो म्हणते आहे, मी पत्रिकेत जेवणाची वेळ 12 ते 4 लिहिली, सध्या 3च वाजले, मी अजून 1 घंटा जेवणार. आहार किती घ्यावा? महाराज म्हणतात, पवित्र मीत आहार विहार. जरा ही ग्रामगीतेची ओळी सर्वांनी जबाबदारीने ऐकावी. पवित्र मीत, मीत शब्द हा असं दर्शवते. मीत आणि अमित शब्द बरेचदा शास्त्रामध्ये येतो.
आपल्या शरीराला पाहिजे तेवढं अन्न घ्यावं. पवित्र मीत आहार विहार निद्रा थोडी शांती फार सदा प्रसन्नता मुखावर बोलता चालता. किती महत्वाचं आहे. महाराज म्हणतात सर्व सात्विकतेनं आणि मीत घ्यावं. आता पा मग तुम्ही म्हणाला मग का सात्विक अन्न गरीबाला कसं मिळेल. महाराज म्हणतात कैना कोडाही सात्विक ज्या सत्वे जगती गरीब लोक. एक आपण सगळ्यांनी विशेष आहे का हो, बाजारातला भाजीपाला सात्विक आहे का हो. ग्रामगीतेला तो मान्य नाही. काय त्याच्यावर कोणतं रसायन मारलाय, कोणता फवारा मारलाय, काय लिक्विड शिपडला आहे हे तुम्हाला मला माहित नाही. बाजारातला जो भाजीपाला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सुद्धा हिरवा आहे समजून चालावं हा नैसर्गिक नाही आहे. और निसर्ग नियम आहे सकाळी तोडलेला भाजीपाला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सुकायला पाहिजे. मग सात्विक अन्न आहे कुठलं. महाराज म्हणतात सूर्य किरणांनी तयार झाले बागेत कंद मुळे फळे पिकले सत्वंशयुक्त भले आरोग्यदायी. हे लक्षात घ्या. परसबाग नावाची संकल्पना ग्रामगीतेमध्ये आहे. प्रत्येकाने आपल्याला लागणारा भाजीपाला आपल्या दारीच पिकवला पाहिजे आणि तो सूर्य किरणांनी तयार झाला बागेत पिकला. महाराज म्हणतात ते सात्विक खरं अन्न असू शकते. मग आता तुम्ही म्हणाले अजून काय आम्हाला काही खायला चांगलं मिळत नाही गरीब लोक म्हणते. महाराज म्हणतात कैना कोंडाही सात्विक ज्या सत्वे जगती गरीब लोक. आणि मी अन्न संस्कार संपवताना आपल्या सगळ्यांना ग्रामगीतेतल्या अजून 2 वेळा सांगून संपवू. जगातील सर्वात उत्तम आहार महाराज सांगतात. जरा जबाबदारी नाही का. जगातील सर्वात सुंदर आहार ग्रामगीतेनं सांगितलं. 2 वय सर्व आहारामध्ये उत्तम आहार. जरा जबाबदारी नाही का. सर्व आहारामध्ये उत्तम आहार ज्यात गोघृत तक्रपान समजावे अमृताचे सेवन शरीरासाठी. गोदूध नित्य सेवन करता काया कल्पची वय तत्वता शक्ती युक्ती बुद्धी हाता नित्य राहे. ही ताकद आमच्या देशातील गोवंशामध्ये आहे. आणि म्हणून ग्रामगीतेमध्ये 15व्या अध्यायामध्ये गायीच्या दुधाचं महत्व आहे आणि त्याला जगातील सर्वात उत्तम आहार म्हटलं. गायीच्या तुपाने शांत डोळे मस्तक. महाराज म्हणतात गायीचं ताक उदर रोगाचे नाशक. ग्रामगीता आरोग्यशास्त्र आहे. ग्रामगीतेमध्ये आहाराचा विषम आहार कोणता आहे, सम आहार कोणता आहे, कोणत्या अन्नासोबत काय खावं न खावं इतकं सूक्ष्मतेनं महाराजांनी लिहिलंय. पण माझी विनंती आहे लहान मुलांना योग्य वयामध्ये योग्य आहार दिला तरच त्यांच्या बुद्धीचा विकास होतो. कारण बुद्धीच्या विकासाकरता सात्विक अन्नाची गरज आहे. त्यांना जर आपण तामसी राजसी अन्न जर दिलं, शास्त्र सुद्धा म्हणते जे अन्न शिजवल्यानंतर 3 तासापर्यंत सात्विक आहे, 3 तास त्याच्यावर उलटून गेले म्हणजे ते राजसी बनते. आणि ज्या अन्नाला बुरशी चढली ते अन्न तर मग महाराज राजसी पेक्षा तामसी होऊन जाते. ते अन्न खाऊ नये. त्यापासून बुद्धी सुद्धा त्याच प्रकारची बनते. असा हा अन्न संस्कार आहे. ग्रामगीतेतून आपण सगळ्यांना द्यावं. चला आता थोडस आपण पुढे गेलं पाहिजे. काही संस्कार की नाही अनुवांशिक संस्कार ग्रामगीतेनं सांगितले. म्हणजे आई वडिलाच्या रक्तापासून काही संस्कार मुलांमध्ये येतात. मग त्यासाठी एक ओळी सुद्धा लिहिली महाराजांनी. बाप तसा लेक आणि मसाला एक पण माहुलीचे महत्व अधिक. मला सांगा हे साधच आहे. अनुवांशिक संस्कार कशाला म्हणतात. बाप जर वडील जर एखादा फार मोठा गायक आहे तर मुलामध्ये ते संस्कार येतच असतात. पण ज्याप्रमाणे चांगले संस्कार मुलांमध्ये आई वडिलांपासून येतात त्याचप्रमाणे वाईट संस्कार सुद्धा येत असतात. घराण्याचे संस्कार. आणि म्हणून सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरा वंश पुण्येन दातृत्वम आत्मपुण्येन सौभाग्यता. सुशीलो मातृपुण्येन. पावर कसा आहे. आईची पुण्याई जर असेल तर मुलगा सुशील जन्माला येतो. आई वडिलांची पुण्याई पाहिजे. नाही तर मग माता शत्रू पिता वैरी एन बालोन पाठिता चाणक्य म्हणतो. ज्या आई वडिलांना मुलांना काय दाखवावं, काय द्यावं, काय न द्यावं. मला असं वाटते मी तमाम महाराष्ट्रातील आई वडिलांना आव्हान करतो मुलांवर कसे संस्कार द्यावे हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर ग्रामगीतेमधले 2 अध्याय आपण सगळ्यांनी वाचावे. एक आहे ग्रामगीतेतला 2रा अध्याय धर्माध्ययन आणि एक आहे ग्रामगीतेमधला 14वा अध्याय ग्राम आरोग्य. या 2 अध्यायामध्ये आणि थोडस जीवन शिक्षण या अध्यायामध्ये महाराजांनी मुलांच्या संदर्भानं लिहिलं. 2ऱ्या अध्यायात काय म्हणतात महाराज की मुलांना काय करवावं, काय करायला लावावं त्यासाठी फार सुंदर वय आहे. कराया लावावे प्रातर ध्यान.
सायंकाळी प्रार्थनापूर्ण, झोपता जागता चिंतन आदर्श महापुरुषांचे, नित्य नेहमी उशपान, सूर्यनमस्कार आसन, पोहणे आणि निंब सेवन आरोग्यदायी जे सोपे. महाराज म्हणतात शीतजले करवावे स्नान, सकाळी राणी वनी गमन, नेहमी करावे पठन पाठन चारित्रवंतांचे, शौकीन रहाणी वर्जावी, सुगंधी अत्तरे फुलेही त्वजावी, कोणी बाल न ठेवी तेल न लावी ऐसे करावी, बघून द्यावे दर्पणी तोंड, वाढून द्यावे पोशाखांचे बंड, पान बिडी चहाचे थोतांड सर्वतोपरी वर्जावे. महाराज म्हणतात कराया सांगावे आपले काम, मुलांना काम करणं सुद्धा शिकवलं पाहिजे. नुसतं आपल्यासाठी नाही दुसऱ्यासाठी परिश्रम शिकवावे, बंधू भगिनी प्रेम सेवा धर्म शिकवावा, बसू नये मुलीसह शिक्षणी, ते समिश्र नाटके कोठुणी, त्रिणा संगती शृंगार गायनी क्षणभरी बसून द्यावे, विवादी कारण दाखवावी, शृंगार काव्यन शिकवावी, व्यायाम दंगली खेळवावी, मुले निर्भयत्वे. किती आहे, किती सुंदर आहे. काय काय करायला लावा इतकं सोपी भाषेत महाराजांनी लिहिलं, पण वाचण्याची मात्र गरज आहे. मी तमाम महाराष्ट्रातील आई वडिलांना ग्रामगीतेचा दुसरा अध्याय आपल्या मुलांवर संस्कार कसे करावे याकरता वाचावा, म्हणजे आपल्याला कळेल ग्रामगीतेची खोली किती आहे. नाही तर आज संस्काराचं मोठं कठीण आहे. काय करता मुलं आता ऐकत नाहीत. आताची घटना आहे. आता मी गावातच जाऊ, एक मुलगा असा घराच्या बाहेर निघालो, तो असा दोन्ही हातात तंबाखू घेऊन घोटून राहिला. आता मी प्रार्थनेला निघालो होतो. आता तो घोटत असताना मी दिसल्यावर त्यानं घोटणं सुरूच ठेवलं. म्हटलं काय रे, काही महाराज लोक आले तर कमीत कमी काही जरा लोपत जा, म्हणजे काय भ्या लागते तर खायचंच आहे माणसाला, व्यसन करायचं. म्हटलं हे बरं आहे गड्या. तो घोटतच राहिला. मी त्याशी बोलत असताना तो तंबाखू घोटत होता, तेवढ्यात त्याचे वडील आले. वडील आल्याबरोबर तर पटकन आपले दोन्ही हात पाठीमागे लपवले. म्हटलं काय रे, तू तर बोलला की बा व्यसन करायचं, मग भिण्याची काय गरज आहे. मग आता वडील आल्याला कौन घेऊन राहिला. म्हणे महाराज तुम्हाला वाटते का मी वडिलाला भीतो म्हणून. म्हटलं मग हात कौन मागं लपवले. म्हणजे वडिलांना जर तंबाखू घोटताना दिसलो तर अर्धी तंबाखू बापालेच द्यावा लागते म्हणून हात लपवले. आज अशी अवस्था आहे. म्हणजे शिक्षकाची शिक्षणाची जरूर ऐसे झाले. महाराजांनी 7व्या अध्यायामध्ये आचार प्राबल्यामध्ये फार सुंदर लिहिलं. महाराज म्हणतात घोडे शिकविना आणला स्वार, तोची पडला मोडून कंबर, मग कैसे बसतील इतर घोड्यावरी, सत्संगतीसी पंडित बोलाविला, त्यानेच गावी कलह केला, शहाणा म्हणावा तोच निघाला महामूर्ख जैसा. आणि मुले शिकविण्या आणला मास्तर, आणि त्यानेच केला दुर्व्यवहार, शिक्षकास अशी शिक्षणाचे जरूर ऐसे झाले. अवस्था फार मोठी कठीण आहे. म्हणून अन्न संस्कार सांगत असताना मी जरा बाजूला गेलो. याप्रमाणे ग्रामगीतेच्या प्रणित संस्कार आपल्या मुलांवर आता करण्याची गरज आहे. सकाळी उठण्याचं महत्व आहे. ग्रामगीतेमध्ये अन्न संस्कार, अनुवांशिक संस्कार सुद्धा आहेत. काही संस्कार पूर्वीचे असतात, म्हणजे मागच्या जन्मातलं सुद्धा जीव घेऊन येतो असे महाराज म्हणतात. काही संगतीचे संस्कार असतात. आपली मुलं कोण्या संगतीत जातात ते सुद्धा महत्वाचं आहे. काही संस्कार महाराज म्हणतात संगतीचे फार महत्व आहे, संस्कार आहेत, पण त्यावर अनेक प्रमाण. काही संगतीने वळण लागे, काही भूमी संस्कारे संस्कार जागे, अशी ग्रामगीतेमध्ये ओळी आली. म्हणजे कोण्या संगतीत आपले मुलं जातात त्यावर सुद्धा अवलंबून आहे. चांगल्यांची संगती असलेल्या मुलांना असली पाहिजे, आणि म्हणून संगत करावी सदा सज्जनाची वगैरे वगैरे अनेक प्रमाण आहेत. ग्रामगीतेत सुद्धा आपल्याला संगतीचा संस्कार मिळतो. आणि त्यानंतर महत्वाचा संस्कार महाराजांनी जो लिहिला, जागेचा सुद्धा संस्कार असतो. ज्या जागेवर आपण राहतो तिथं वातावरण, आहार विहार सात्विक पूर्ण. ज्या जागेत ज्या वातावरणात राहतो त्या वातावरणात सुद्धा आपल्या मनावर परिणाम होतो. चला थोडं आता आपण पुढे गेलो पाहिजे, असे हे सगळे संस्कार ग्रामगीतेनं मांडले. आता या संस्कार, एखाद्या मुलावर संस्कार करायच्यात म्हणजे काय करायचं आहे हो, मग त्याच्याकडून चांगलं पाठांतर करून घेणं, हे सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी मात्र आई वडिलाच्या अनुवांशिक संस्काराची गरज आहे, चांगल्या आहाराची गरज आहे, त्याच्याकडून चांगले ग्रंथ वाचून घेण्याची गरज आहे, त्याला चांगल्या चांगल्या गोष्टी सांगण्याची गरज आहे. ह्या सगळ्या गोष्टी जर आपण करत असू, आम्ही आता संस्कार शिबिरामध्ये मुलांना अनेक महापुरुषांच्या कथा शिकवतो. आज किती गरज आहे या गोष्टीची. आई वडिलांच्या पाया पडलो पाहिजे, आई वडिलांशी कसं बोललो पाहिजे, या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी महाराजांनी ग्रामगीतेमध्ये लिहिल्या.
आता ग्रामगीतेत काय सांगावं, काय नाही लिहिलं महाराजांनी, एवढं सूक्ष्म लिहिलं आहे, आपण सगळं जर कल्पनाही करू शकत नाही, एवढा सूक्ष्म त्याचा विचार महाराजांनी ग्रामगीतेमध्ये मांडला. आणि म्हणून गर्भधान संस्कार असो, पूर्वसंस्कार, अनुवांशिक संस्कार, मी आहाराच्या संस्काराच्या अनुषंगाने बोललो, संगतीचा संस्कार महत्वाचा आहे. कारण पण हे संस्कार योग्य वयामध्ये करणं महत्वाचं आहे. महाराज म्हणतात 5 वर्षाचे आतची त्याला पाहिजे उपनयन संस्कार केला, तोही रूढीचा नको बांधला, नाटक नुसते बटूचे. उपनयन म्हणजे विद्येचे व्रत, ब्रह्मचर्याश्रमाची सुरुवात, गुरुजवळी करणे समर्पित, जीवन त्याचे घडवाय. उपनयन म्हणजे तिथून आपण मुलाला शिक्षण द्यायला सुरुवात करतो, याला शास्त्रामध्ये उपनयन संस्कार म्हणतात. आणि त्याची सुद्धा गरज आहे. आज शालेय शिक्षण आणि ग्रामगीता प्रणित जीवन शिक्षण यामध्ये अंतर आहे. महाराज म्हणतात नुसते नको उच्च शिक्षण. मग जीवन शिक्षण म्हणजे काय हो? हे पहा, शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये जे शिकवल्या जाते हे सगळं आपण पुस्तकातून वाचतो, आणि ज्या दिवशी पेपर्स लिहायचं आहे ते सुद्धा कोणातरी कागदावरच लिहायला लागतात. आणि माणूस परीक्षेमध्ये पास झाला म्हणजे माणसाची गुणवत्ता ही सुद्धा एखाद्या कागदावरूनच समजते. पण जीवन शिक्षण हे कागदापेक्षाही प्रत्यक्ष कृतीमध्ये असणं महत्वाचं आहे. मला सांगा, एखाद्या मुलाला 10व्या वर्गामध्ये 98-99% मार्क मिळाले आणि तो मुलगा मार्कशीट घेऊन आपल्या शाळेतून निघाला, आणि त्याच्या मागं जर एखादं कावरलेलं कुत्रं लागलं तर त्याला त्या मुलांनी मार्कशीट दाखवायची काय की मला 99% आहेस, मला चावू नको? तिथं मार्कशीट काम करणार नाही. महाराज म्हणतात तिथं त्या मुलाला धावता आलं पाहिजे. तुमच्या घरी अचानक रात्री चोर आले आणि तुमच्या दारावर त्यांनी दणके टाकायला सुरुवात केली, तो 12व्या वर्गात 99% मार्क्स मिळाला मुलगा त्या चोरांना असं म्हणेल काय, हो माझ्या घरात कशाला आले, मला 99% मिळाले आहेत? तिथं ते चालणार नाही. महाराज म्हणतात गावावर आली गुंडांची धाड, विद्यार्थी दारे लावती धडाधड, वाढ वडिलांच्या अब्रूची धिंड, काय शिक्षण कामाचे? हा ग्रामगीतेचा विचार आहे. महाराज म्हणतात व्यायाम मलखांब खेळणारी भली. मुलांना ज्याप्रमाणे शिक्षणाची गरज आहे त्याप्रमाणे मुलींना सुद्धा अशा व्यायामाच्या संस्काराची गरज आहे. मग त्यामध्ये अनेक प्रकारचे व्यायामाचे प्रकार आहेत. कारण महाराज म्हणतात व्यायामे जडत्व जाई दुरी. आमचे गणेश भाऊ बोदळे सुरतवरून ऐकत आहेत. व्यायामे जडत्व जाई दुरी, रक्त व्यवस्था उत्तम शरीरी, वाडे विचारी सजीवपण. शास्त्रात सुद्धा वर्णन आहे. लाघवम कर्म सामर्थ्यम स्थैर्यम क्लेश सहिष्णुता, दोष शयोग निरुद्देश्य व्यायाम उपजायते. आणि हेच ग्रामगीतेनं संस्कृतचाच अर्थ ग्रामगीतेमध्ये केला आहे, जडत्व जाई दुरी. आणि हे सगळे संस्कार, व्यायाम, दिनचर्या यातून माणसाच्या जीवनाला सौंदर्य येते. काही फेर अँड लवली लावण्याला, पावडर लावण्याला कुठे माणूस सुंदर होते का हो? आणि म्हणून ग्रामगीतेतली सौंदर्याची व्याख्या फार सुंदर आहे. आपण सगळ्यांनी ती व्याख्या पाठ करावी. मी युट्यूबला एक व्हिडिओ लोड केला, ग्रामगीतेतील सुंदर व्याख्या. मी आज जे मंडळी या ठिकाणी 19-20 लोक लाईव्ह ऐकत आहेत, मी सगळ्यांना विनंती करतो त्या व्याख्या आपण जरूर ऐकाव्या. काही नाही, 20-25 मिनिटाचा आहे. मी संपूर्ण ग्रामगीतेमधून नुसतं व्याख्याच काढल्या. धर्म म्हणजे काय? धर्म माणुसकीशी म्हणते. तीर्थ म्हणजे काय? प्रेम आणि पावित्रता. नाम तीर्थक्षेत्र कासाया जावे, गोंधळ विचित्र बघावया तीर्थी. ब्रह्मचर्य म्हणजे काय? ब्रह्मचर्य म्हणजे ब्रह्माचरण, विद्या प्राप्तीचे वर्तन, वीरशौर्य. व्याख्याच काढल्यात, आपण त्या जरूर वाचून घ्याव्या. मग सौंदर्याची व्याख्या काय केली ग्रामगीतेनं? महाराज म्हणतात सौंदर्य असावे रक्तशुद्धीचे, ओज पूर्ण ब्रह्मचर्याचे, नीट नेटके वागण्याचे, घरीदारी उत्तम. माणूस दिसायला फार सुंदर आहे, पण घरादारात तो स्वच्छता ठेवते, नीटनेटका वागत नाही. त्या सौंदर्याला महाराजांनी महत्व दिलं नाही. आणि म्हणून ग्रामगीता सौंदर्याचा संस्कार सुद्धा देतो, स्वच्छतेचा संस्कार सुद्धा ग्रामगीता देते. म्हणून विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबर ग्रामगीतेच्या संस्कारयुक्त जीवन शिक्षणाची गरज आहे. मग सर्व आमच्या मुलांना करता आलं पाहिजे. काय म्हणतात महाराज ग्रामगीतेमध्ये? घरी ज्याची उणीव पडे,
मुलगा धावून पूर्वी कोडे, जिची ज्याची गरज पडेल त्याकरता मुलगा धावून येतो. धडाडीने कर्म करण्यात धडपडे, जे काही उणीव असेल. गावी भोजनाची असती प्रसंग, पहा ऐका जरा, स्वयंपाक करता यावा यथा सांग, हेही कला शिकवावी संप्रयोग मुला मुलींना. हे पहा, मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो, आपण वाचत नाही, आपल्या लेकरावर प्रेम आपण सगळेच करत असतो, पण काही जबाबदारी आहे ना. इन बालकों पर प्यार करना पशु पक्षी भी जानते, इन बालकों को ले सुधरना कोई नहीं चाहते फते. इसके लिए गुरुजनों का चालकों का मेल हो, और संस्कारी बालक बन सके ऐसा सभी का खेल हो. महाराज म्हणतात त्यासाठीच तर संस्कार शिबिर परमपूज्य आचार्य वेरुळकर गुरुजींनी अनेक महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांना एकत्रित करून एक फार मोठी चळवळ संस्काराची निर्माण केली. म्हणून ग्रामगीतेतलं जीवन शिक्षण आता हे सगळ्यांना पाठच आहे, बोलकी बहु शिकली शाळे माझारी वगैरे वगैरे, पण त्याहीपेक्षा मी या अध्यायातलं काही विशेष आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत आहोत. म्हणून ग्रामगीता प्रणित संस्काराची आज गरज आहे. म्हणून आपण सगळ्यांनी हे ग्रामगीतेतले 1-2 अध्याय वाचलेच पाहिजे, जरा प्रकर्षाने वाचले पाहिजे. त्यानुसार आपल्या मुलांवर संस्कार करण्याची गरज आहे. आणि योग्य वयात संस्कार होत असतात. लाळ करावा, शास्त्र म्हणते लालयत पंचवर्षांनी, 5 वर्ष लाळ करावा. लालयत पंचवर्षांनी 10 वर्षांनी ताडयेत, प्राप्ते तू 16 वर्षे पुत्र मित्र वदाचरे. 5 वर्षाला लाळ करता येते, त्यानंतर मग ताडणंच पाहिजे. आणि एक वेळ 16 वर्षाच्या वर पोरं गेले की मग मित्रासारखं त्यांना वागवलं पाहिजे, मग जमत नाही. महाराज म्हणतात इंद्रिया वळण जैसे लागते तैसेची होते जन्मभर. एकदा चुकले तरी चाले, पण नेहमी चुकतच गेले, याने राज्याचे मरण ओढवले, गती काय गावाची. म्हणजे ज्याप्रमाणे मुलांना संस्कारित करायचा तर आई वडिलांवर सुद्धा जबाबदारी असते. म्हणून आपण सगळ्यांनी, पण आता जरा कठीण आहे, या मोबाईलमुळे जरा काम बिघडलं. आता तुमचेच काय सगळ्यांचेच मुलं, माझ्या मुलांपासून जिकडे तिकडे मोबाईलचं सगळं वारा आहे, पण तरी आपण त्याच्यातून सुद्धा चांगलं देण्याचा प्रयत्न करावा. मुलं काही आता मोबाईलशिवाय राहत नाहीत, पण त्यातलं चांगलं काही लावता येते काय, ज्यापासून मुलं शिकतील असं आपण त्यांना लावून द्यावं. म्हणजे त्यातून सुद्धा ते संस्कारच होतील. इकडचं तिकडचं विचित्र काही बघितल्यापेक्षा अभ्यासक्रम करून घ्यावा. मी महाराष्ट्रातील तमाम जनतेला असं आवाहन करतो की लॉकडाऊनमुळे आपण घरी यावं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेमध्ये सांगितलेली दिनचर्या जरी आपल्या मुलांकडून करून घेतली तरी संस्काराची एक कार्यशाळा आपल्या घरी सुरू होईल. काय करावं, सकाळी लवकर उठून मुलांकडून उठा गड्या अरुणोदय झाला, श्री सद्गुरूच्या ज्ञानाचा शांतीपाठ म्हणावा, स्नान करावं, ध्यानपाठ करावा, काही थोडंसं ग्रामगीतेचा अध्यायाचं पारायण करावं एक रोज. आज जवळजवळ 550 लोक रोज सकाळी ग्रामगीतेच्या एका अध्यायाचं पारायण करत आहेत. आज 4था अध्याय संपला, उद्या 5वा अध्याय आहे. मी या ठिकाणी ऐकत असलेल्या मंडळींना सुद्धा विनंती करतो की काय हरकत आहे, आता आपण सगळे घरी यावं, ग्रामगीतेचं पारायण करायला काय हरकत आहे. आमचे वैष्णवजी पारायण करत आहेत, आमचे मयूर वानखडे करत आहेत, सचिनजी माहोकार आहेत, आमचे अनिकेतजी आहेत, हुकमारे आहेत, आमचे डॉक्टर पवार आहेत, तिकडे भंडारा जिल्ह्यातली काही मंडळी आहेत, वाशिमकडचे आहेत, पुण्याला आमचे सुनील भाऊ चोरे आहेत, आमचे अनेक ठिकाणी मंडळी पूर्ण महाराष्ट्रभर, आमचे नागपूरचे प्रमोदजी पठाळे आहेत, अनेक मंडळी करत आहेत. आदरणीय आमच्या व्याख्याता कोमलताई हरणे सुद्धा ऐकत आहेत, गजाननजी काकड सुद्धा आहेत, अनेक मंडळी ऐकून राहिले. मला माहित आहे काय हरकत आहे, आपण सगळ्यांनी जर आता जिकडे तिकडे आता काय मस्त ग्रामगीता पारायण करावं. त्यानिमित्तानं मी असे काही लोक पाहिले की ते सेवा मंडळाचे आहेत पण अजून पूर्ण ग्रामगीता वाचली नाही. अनेक लोक आहेत, मला फोन येतात की महाराज चला या निमित्तानं तरी आमची पूर्ण ग्रामगीता वाचल्या जाईल. जरा या ठिकाणी जे 22-25 लोक लाईव्ह ऐकत आहेत, तुमच्यापैकी जर कोणी संपूर्ण ग्रामगीता वाचली नसेल आणि तुम्ही जर स्वतःला सेवा मंडळाची समजत असाल तर तुमच्याकरता एक विशेष गोष्ट सांगणार आहे. तुम्हा सगळ्यांना ग्रामगीता चांगला ग्रंथ हे माहित आहे. ग्रामगीता जर समाजाला समृद्ध जगामध्ये परिवर्तन होते हे तुम्हाला माहित आहे, तरी आम्ही पूर्ण वाचत नाही म्हणजे आम्हाला दोष आहे. काय म्हणतात महाराज माहित आहे, जो समजूनी ग्रामगीता न वाचे तमाम जनतेने जरा जबाबदारीने ऐकावं. जो समजूनी ग्रामगीता न वाचे
ग्राम मागासावे असे मत ज्याचे, महाराज म्हणतात ऐका जरा, जबाबदार नाही का, जो समजुनी ग्रामगीता न वाचे, ग्राम मागासावे असे मत ज्याचे, तो मार्ग धरील अधोगतीचे, पाप न चुके कल्पांती. तुम्हाला समजल्यावर ती वाचत नाही, लोकांना समजून सांगत नाही, लोकांपर्यंत पोहोचत नाही. ज्या कोण्या माध्यमाने तुम्हाला पोहोचवता येईल, तो महात्मा बॉम्बे हॉस्पिटलमध्ये ज्यावेळेस भरती होता, चॅनल वाल्यांनी शेवटची इच्छा विचारली. महाराज म्हणतात आता तुम्हा लोकांचे कर्तव्य हेच असू शकते की या वाङ्मयाला करोडो कानी मुखी जाऊ द्या, ही भक्ती हजारात वाढू द्या, पण मात्र पुण्याय पापाय परपीडम या न्यायाने या वाङ्मयाचा प्रचार करा. जे कोणी माझे स्नेही प्रेमळ, त्यांनी करावा ग्रंथाचा सुकाळ, आणि घरोघरी चालवा प्रचार निर्मळ ग्रामगीता वाचनाचा. मी हे पारायणाचं सुरू केल्यावर काही लोकांनी मला कमेंट टाकलाय की ग्रामगीता नव्हे पारायणाशी. म्हणे महाराज ग्रामगीता पारायण करण्याची नाहीये. आमच्या डोक्याला कुठे जंग लागला, आम्ही पूर्ण वही कधी वाचतच नाही. महाराज म्हणतात पारायण असं आहे, काही लोक म्हणतात नुसतं पारायणानं पुण्य होते, या भावनेतून जे लोक पारायण करतात त्याकरता ग्रामगीता नाहीये. याचा अर्थ असा नाही की ग्रामगीता पारायण करू नये. महाराज म्हणतात अर्थ समजून ग्रामगीता वाचावी, त्याचा नक्कीच आपल्या जीवनामध्ये लाभ होईल. म्हणून ग्रामगीता प्रणिता सुसंस्काराची गरज आपल्या सगळ्यांनाच आहे. माझी विनंती आपल्या सगळ्यांना पुन्हा पुन्हा मी विनंती करत आहोत की जी जी मंडळी आज ग्रामगीता वाचलेली नाही असे म्हणतात, त्यांनी पहिल्यांदा ग्रामगीता हातात घ्यावी. लॉकडाऊनचा काळ आहे, हा कोरोना ग्रामगीता संपल्याशिवाय जाणार नाही, लक्षात घ्या. म्हणून आपण सगळ्यांनी ग्रामगीता हातात घेऊन रोजचा एक अध्याय वाचावा आणि त्यावर चिंतन करावं. जे समजत नाही ते विचारावं. मोठी मोठी मंडळी आपल्या गुरुदेव सेवा मंडळामध्ये अभ्यासक मंडळी आहेत, त्यांच्याकडून समजून घ्यावं. चला, अशा प्रकारे सगळे संस्कार आहेत. या संस्कारामध्ये आता पहा, शास्त्रामधले जे संस्कार आहेत त्या संस्कारामध्ये ग्रामगीतेमध्ये एक संस्कार, नवीन संस्कार येतो. तो कोणता आहे? प्रयत्न संस्कार. हा संस्कार विशेष आहे. प्रयत्न संस्कार महाराज म्हणतात काही लोक प्रारब्धवादी आहेत, काही लोक देववादी आहेत, किंवा आपल्या भाग्यातच नाही, आपण काय चांगले होऊ शकतो, आपल्याला चांगलं बनताच येत नाही. नाही, प्रयत्नानं माणसाला काहीही करता येते. एवढं आपल्या समोर प्रयत्न संस्कार म्हणून मी थांबतो. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, ज्या उजळात आपण आहोत, या लाईटचा शोध एका शास्त्रज्ञानं लावला. त्याला किती प्रयत्न करावे लागले असतील त्याची कथा सगळ्यांना माहित आहे. प्रयत्न कशाला म्हणतात? संकल्पातून प्रयत्न निर्माण होत असतात. संकल्प ऊंचे चाहिए मंजिल पर चढने के लिए. आपण चांगले संकल्प केले आणि चांगले प्रयत्न केले तर कितीही बिघडलेलं जीवन चांगलं होऊ शकते. कितीही आपल्या जीवनामध्ये निराशावाद असो, व्यसनाधीनता असो, ती सगळी नष्ट होते. ग्रामगीता जर आपण वाचली तर ग्रामगीतेमध्ये जीवनाचे सगळे मर्म लिहिले आहेत. काय झालं? एक छोटीशी मुंगी आपल्या मुखामध्ये एक चिरंजीचा दाना घेऊन भिंतीवर जायला लागली. आता मला सांगा, दाना पूर्ण नव्हता, पण त्या चिरंजीच्या दाण्याचा तुकडा होता आणि ते निघाली. आणि एक व्यक्ती ते मुंगी बघत आहे. त्याला असं वाटलं एवढासा छोटासा जीव आहे आणि हा जीव एवढ्या मोठ्या भिंतीवर हा छोटासा दाना घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे. बरं, बघू हा नेऊ शकतो काय. अर्ध्यात ती मुंगी जायची आणि खाली पडून जायची. एक दोन वेळा हेच झालं. ती चढायची, पडायची, चढायची, पडायची. हा शास्त्रज्ञ आहे, हा जो बघणारा ना, एडिसन, ज्याला लाईटचा शोध लावला, हा लाईट बनवून बनवून कंटाळून गेला, पण तो जमतच नव्हता. शेवटी रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत प्रयत्न केले, पण जमलंच नाही. लाईट बनला की फुटून जायचा, बनला की फुटून जायचा. त्याला ही मुंगी दिसली आणि तो मुंगीकडे बघायला आला. त्यानं विचार केला, आज तर ही मुंगी हा दाना तिच्या ध्येयापर्यंत नेऊन पोहोचू शकली तर मी जगासमोर सिद्धांत मांडेल की प्रयत्न करणारा माणूस कधी असफल होत नाही. आणि हा व्यक्ती त्या मुंगीकडे बघताय. रात्रीचे 2 वाजले. मुंगी 10 वेळा, 15 वेळा, 20 वेळा खाली पडली. पडल्यावर पुन्हा दाना कुठे बघायची, चोचीत घ्यायची आणि निघायची. असं करता करता 4 वाजले. हा माणूस बघते आहे आणि ती मुंगी वर वर जायला लागली. तिचा घरट जवळ यायला लागलं. गेला आनंद व्हायचा. ते कमान कमान थोडस वर करायचा आणि मुंगी पळून जायची. पण मुंगीनं हार मानली नाही. सकाळी 5-5:30 वाजता याला आता झोप लागते की काय, तेवढ्यामध्ये मुंगी हळूहळू करता करता आपल्या घरट्यापर्यंत तो दाना घेऊन गेली. आणि या शास्त्रज्ञानं जोराने आवाज केला की या जगात प्रयत्न करणाऱ्या माणसाला काही अशक्य नाही. आणि जगासमोर सिद्धांत मांडला.
आणि आज आपण बघतो की या शास्त्रज्ञांनी किती मोठे आविष्कार केले आहेत. म्हणून ग्रामगीतेच्या अनुषंगाने आपण सगळ्यांनी प्रयत्न संस्कार जीवनामध्ये समजून घ्यावा. आणि जी मंडळी या ठिकाणी आमचे राजेंद्रजी झांबरे आहेत, अनंत गणगे आहेत जे मला दिसत आहेत, त्या मंडळींशी, वैष्णवजी बोर्डे आमचे फार चांगले अभ्यासक आहेत, ते सुद्धा आता ग्रामगीता प्रवचनाची भागवताची फार मोठा अभ्यास करत आहेत. आमचे मयूर वानखळे फार मोठे व्याख्याते आहेत, आमच्या देवरूचे आहेत. मला एका गोष्टीचा आनंद आहे की माझ्या आयुष्यामध्ये परमपूज्य आचार्य वेरुळकर गुरुजी आणि गुरुवर्य घुसरकर महाराज यासारखी मंडळी आली आणि गेल्या अनेक वर्षात अनेक विद्यार्थी माझ्या हातून तयार झाले आणि आज अनेक क्षेत्रामध्ये काम करत आहेत. आमचे आदरणीय प्रशांतजी ठाकरे असो, स्वप्नीलजी इंगोले असतील, सचिनजी माहोकार आहेत, अनेक वक्ते आहेत, काही अनेक क्षेत्रामध्ये काम करतात, संस्कार शिबिर चालवतात. आमच्या कोमलताई हरणे आहेत, त्यांचं सुद्धा या स्टेजवर खूप चांगलं झालं, खूप लोकांनी बघितलं, मी सुद्धा ऐकलं. साक्षीजी पवार आहेत, अनेक लोक आहेत. या सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये माझा खूप काळ गेला आणि आताही राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेचा प्रचार व्हावा याकरताच ऑनलाईन ग्रामगीता पारायण संकल्पना आहे. आपण सगळ्यांनी एकड युट्यूबवर जाऊन ते बघावं की ही ग्रामगीता कशी बनवली. म्हणजे तुम्हाला ओळी ऐकायला सुद्धा येईल आणि दिसेल सुद्धा. ग्रामगीता सुद्धा घेण्याची गरज नाही. आपण सगळ्यांनी ते बघावं आणि ग्रामगीता वाचावी, ग्रामगीता प्रणित संस्कार आपल्या मुलांवर द्यावे. शेवटी प्रवचन संपवत असताना मी आपल्या सगळ्यांना एक पुनश्च विनंती करेल. घुसरकर महाराजांचं भजन आहे, मुले ही देवा घरची फुले आणि भारतीयांनो आता सांभाळा भावी राष्ट्र आपुले. हे आपलं भावी राष्ट्र आहे. कल का भारत आज की संतान है आणि खूब करो बच्चों को विद्यादान है. कारण त्यांना ज्ञान धन भले ही हो न हो कुछ पास में पर ज्ञान का करता जगत सन्मान है. आणि म्हणून कल का भारत आज की संतान है. मी आदरणीय रामेश्वरजी बरगट, म्हणजे तायडेजी असतील, अनेक या सगळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवा समिती, जेवढे की आमच्या अकोल्याचे कार्यकर्ता मंडळी आहेत, या सगळ्यांना मी अंतःकरणापासून धन्यवाद देतो. आणि आपल्या सगळ्यांची सुद्धा आता रजा घेतो. जवळजवळ पाऊण तास झाला मी आपल्याशी बोलत आहोत. विषय खूप मोठा आहे. ग्रामगीतेचं किती सांगावं, कोणतं सांगावं, संस्काराच्या अनुषंगाने तुटकं मुटकं बोलण्याचा प्रयत्न केला आणि आपण सगळ्यांनी ऐकून घेतलं. शेवटी जाताना एकच वाक्य महाराजांचं बोलेल, चार वेद शास्त्र में बात लिखी है दोय, सुख देणे सुख होत है, दुःख देणे दुःख होय. जीवनामध्ये आपण सगळ्यांना सुख द्यावं, स्वतःला दुःख देऊ नये असं मला वाटते. आणि ग्रामगीतेसोबत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं चरित्र जीवनयोगी जर आपल्याकडून वाचल्या गेलं तर फार मोठे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना समजून जर घ्यायचं असेल तर सुदामजी सावरकर वाचल्याशिवाय आपण त्यांना समजून घेऊ शकत नाही. म्हणून जीवनयोगी वाचावी अशी आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि पुनश्च आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आहोत आणि याच ठिकाणी थांबतो आहोत. संस्कार शिबिर जरी बंद असले तरी मात्र आपण आपल्या घरात राहूनच आपल्या मुलांवर संस्कार करावे एवढं आपल्या सगळ्यांशी बोलून मी थांबतो आहे. जय गुरु, जय गुरु, जय गुरु.